गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फिनान्शियल अकाउंटिंगचा नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. जो तुमच्या सिलेबसमध्ये चॅप्टर नंबर 2 आहे, अकाउंट फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. त्याला सिंगल एंट्री सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. तुमच्या 12th सिलेबसमध्ये देखील हा टॉपिक होता. तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीम होता ना? मला मेसेज कराल. बघा काय, अकाउंट फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड. फक्त तुम्हाला तिथे सिंगल एंट्री सिस्टीम किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल त्या ठिकाणी. त्याला टायटलला ना, त्या चॅप्टरला नाव नॉन ट्रेडिंग कन्सर्न त्या ठिकाणी असेल. सिंगल एंट्री सिस्टीमचा तो चॅप्टर तुम्हाला होता तिथे, आणि तिथे तुम्हाला त्याची पहिली मेथड होती. फक्त स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड तुम्ही त्या ठिकाणी स्टडी केली. इज इट क्लिअर? ओके. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीमची इथे जी काही सेकंड मेथड आहे ती मेथड या ठिकाणी सुरू करणार आहोत. तत्पूर्वी त्याचं मिनिंग पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके. मग या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? चॅप्टर नंबर 3 मध्ये अकाउंट फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स किंवा सिंगल एंट्री सिस्टीम, त्याच्यामध्ये जो सिलेबस तुम्हाला प्रिस्क्राईब केला युनिव्हर्सिटीने, तर सुरुवातीला सिलेबसमध्ये म्हटलंय कन्व्हर्जन मेथड ओनली. म्हणजे तुमची जी सेकंड मेथड आहे तिथे कन्व्हर्जन मेथड, कारण तुम्ही ऑलरेडी फर्स्ट मेथड लर्न केलेली आहे. आता सेकंड मेथड तुम्ही शिकणार आहात, कन्व्हर्जन मेथड. ओके. कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री सिस्टीम. ओके. त्याचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी अभ्यासणार. देन फीचर्स ऑफ single entry system. There are number of features of single entry system. Okay, it is negative or positive, but there are number of features. Then there are number of limitations of single entry system. That's why we use the double entry system to remove the limitation of single entry system. So what are the limitation of single entry system? This point are also covered in this syllabus. Then difference between single entry system and double entry system. What is basic difference between single entry system? What is single entry system and what is double entry system? What are the advantages of single entry system and what are the advantages of double entry system? What are the drawbacks of single entry system, and such drawbacks should be removed in double entry system or not? Okay, so that's why we learn the difference between single entry system and double entry system. Then conversion of single entry system into double entry system and preparation of accounts. Then also learn the important effects, and then problems on conversion method. So this is the roadmap for this topic. Okay. So business means work done by a person or group of a person to earn a profit. Okay. Basically, there are two basic objectives of every business organization. Which two objectives? Earn profit and make a wealth. नफा मिळवणं आणि संपत्ती तयार करणं. That means ultimately these two objectives of every business organization, they conduct business for this purpose, to maximization of profit and maximization of wealth. म्हणजे नफ्याचं महत्तीकरण. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये टर्म शिकलेला आहात, मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. टू अर्न अ मॅक्झिमम प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा मिळवणं. ओके. मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. आणि तो जो नफा आहे तो नफा गुंतवायचा आणि त्याच्यापासून संपत्ती क्रिएट करायची. सो द सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ. नफ्याचं महत्तीकरण आणि संपत्तीचं महत्तीकरण आपण असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे नफा झाला की त्यापासून संपत्ती तयार करायची आणि त्या संपत्तीचा वापर पुन्हा ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी वापरायचा आणि पुन्हा नफा त्या ठिकाणी तयार करायचा. दिस इज द सायकल ऑफ पर्टिक्युलरली बिझनेस ऑर्गनायझेशन. नफा मिळवायचा, तो नफा मधून भांडवल उभारायचं, संपत्ती तयार करायची, संपत्तीतून परत नफा तयार करायचा. सो प्रॉफिट अर्निंग इज द मेन मोटिव्ह बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन. सो प्रत्येक जण व्यवसाय कशासाठी करतो? बघा, एखादा अंबानी किंवा टाटा यांनी व्यवसाय सुरू केलं, त्यांचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह हे समाजसेवा करणं आहे का? तर नाही. बाबा आमटे यांनी त्या ठिकाणी कुष्ठरोग्यांसाठी इतकं मोठा आश्रम स्थापन केला. त्यांचा मोटिव्ह काय होता त्या ठिकाणी? टू सोशल वर्क. त्यांचं सामाजिक काम करणं, त्या ठिकाणी समाजसेवा करणं हा उद्देश होता. आणि आपण त्या ठिकाणी बाबा आमटे यांचा जो काही कुष्ठरोग्यांचा आश्रम आहे त्याला आपण व्यवसाय म्हणत नाही. ओके. तो समाजसेवेचं ठिकाण आहे.
आणि जे काही अंबानी असेल, टाटा असेल किंवा आपली कुठलंही एखादी महाराष्ट्र बँक घ्या, त्या ठिकाणी तुम्ही स्टेट बँक घ्या, तर बेसिकली त्या ठिकाणी त्यांचं जरी सेवा पुरवणं, प्रोव्हाइड सर्व्हिसेस असेल, पण बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय त्या ठिकाणी, आता गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड सर्व्हिस असू शकतो. पण इथं प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये, प्रायव्हेट बिझनेसमध्ये किंवा कुठलाही बिझनेस त्या ठिकाणी असेल, द बेसिक ऑब्जेक्टिव्ह इज टू अर्न अ ह्यूज प्रॉफिट. ओके, दिस इज द मेन मोटिव्ह बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ एव्हरी बिझनेस. म्हणजे व्यवसाय स्थापन करण्यामागे तोच उद्देश आहे. वाय शुड यू टेक ऍडमिशन फॉर FY BCom? टू कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं हा तुमचं बेसिक मोटिव्ह आहे त्या ठिकाणी. लर्न करणं जरी असेल त्या ठिकाणी, लर्निंग करणं हे ऑब्जेक्टिव्ह जरी असलं तरी तुम्हाला ग्रॅज्युएशन व्हायचं, तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करणं, टू कम्प्लीट युअर एज्युकेशन इज युअर मोटिव्ह. ओके, फॉर युअर सक्सेसफुल career. Okay, the amount of profit is ascertained by using the proper system of accounting. That's why the motive of business organization is to earn a huge profit. But to ascertain the accurate profit, it is need to use the proper accounting system. So in India there are number of small traders who do not record their business transaction as per the double entry system of account. बेसिकली आपण आज अकाउंटिंग मध्ये डबल एंट्री सिस्टीम वापरतो. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी देतो, समटाइम 3 पण त्या ठिकाणी देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश पेड ऑफ ₹10,000 टू राम, इथे रामला 10,000 रुपीज कॅश पेड केली, आपण त्याचे 2 इफेक्ट दिले. फर्स्ट इफेक्ट इज ट्रान्सफर टू कॅश अकाउंट अँड सेकंड इफेक्ट ट्रान्सफर टू राम अकाउंट. म्हणजे त्या ठिकाणी कॅश अकाउंटला पण त्याचा इफेक्ट होईल आणि राम अकाउंटला पण त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट होईल. फक्त कॅशला नोंदवलं आणि कोणाला पेड गेलं हे जर लिहिलं नसेल तर ते समजणार नाही, त्याला आपण इनकम्प्लीट रेकॉर्ड असं म्हणतो. ओके, सो there are in India there are number of small trader who do not record their transaction as per the double entry system of account. ते कुठेतरी नोटबुक मध्ये लिहून ठेवतात सिंगल एंट्री सिस्टीमने. ओके, because they are not trained in double entry system, because they are not aware about the accounting, they don't know about the accounting, they don't knowledge about how to write account. Okay, so they just record their transaction as per receipt and payment. त्या ठिकाणी ते फक्त कॅश अकाउंट मेंटेन करतात, कॅश आली आणि कॅश गेली एवढं त्या ठिकाणी लिहून ठेवतात. ओके, while recording the transaction of business they are not follow the rules and principle of double entry system. आणि त्यांच्याकडनं ते काही रूल्स फॉलो केले जात नाही, डबल एंट्री सिस्टीमचे रूल्स अँड रेग्युलेशन प्रिन्सिपल वापरले जात नाही, तत्वांचा वापर केला जात नाही. and they kept their transaction as per the convenience of the business. त्यांच्या व्यवसायाला जसं सोयीचं असेल त्यानुसार ते रेकॉर्ड करत चालतात. अँड द प्रोप्रायटर, ओके, मालकाला आणि व्यवसायाला जसं सोयीस्कर असेल ते रेकॉर्ड करत चालतात. द रेकॉर्डिंग ऑफ सच ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड अन अकाउंट ऑफ इनकम्प्लीट रेकॉर्ड. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी when business organization don't have knowledge about how to write books of account and they only maintain the receipt and payment, cash paid and cash received, that means they only maintain the cash book, they don't have knowledge about proper rules and regulation, principle of double entry system, they do not follow double entry system, they only record only one transaction in the books of account. Such recording, the recording of such a transaction is called an account of incomplete record. Incomplete म्हणजे अपूर्ण रेकॉर्ड येते, incomplete record or a single entry system. म्हणजे त्याचे 2 इफेक्ट व्हायला पाहिजे. The need to record the 2 effect in the books of account, but unfortunately due to incomplete knowledge they keep their books incomplete and record only 1 effect in the books of account. They only maintain the cash book. So this system is called the single entry system. लक्षात आलं? 2 ट्रान्झॅक्शनचा 2 इफेक्ट द्यायच्या ऐवजी ते एकच इफेक्ट देतात आणि फक्त कॅश बुक मेंटेन करतात. त्यांना पुरेसं नॉलेज त्या ठिकाणी असत नाही आणि त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने रेकॉर्ड करतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतो. ओके, okay, in single entry system business, sorry,
Okay. In single entry system, business transactions are not recorded by using the principle of double entry system. म्हणजे डबल एंट्री सिस्टीमचे प्रिन्सिपल फॉलो केले जात नाही. By recording the transaction of business as per single entry system, the proprietor are unable to calculate the accurate profit. When business organization or proprietor use single entry system instead of double entry system, then the books of accounts are show the inaccurate picture because the books are incomplete. So the true financial performance, that is accurate profit, do not show by the books of account. Okay. By recording the transaction of business as per single entry system, the proprietor are unable to calculate the accurate profit. तर accurate profit त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जात नाही, कारण बऱ्याच त्या ठिकाणी फक्त कॅश बेसिसवर त्या ठिकाणी तिथं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात अँड दे आर नॉट केप्ट प्रॉपर कंट्रोल ओव्हर एक्सपेन्सेस. आणि त्याचा तोटा त्यांना काय होतो, प्रॉपर त्यांना प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येत नाही आणि खर्चावर त्यांचं नियंत्रण राहत नाही. they are not kept proper control over expenses, खर्चावर, रेव्हेन्यूजवर, त्यांच्या इन्कमवर, असेटवर, संपत्तीवर आणि लायबिलिटीज. बघा कालच्या आपल्या इंटरव्ह्यू लेवल टेस्ट मध्ये या 4 बाबींवर मी खूप भर दिला. बिकॉज फिनान्शियल स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अकाउंटिंग. देर आर 2 स्टेटमेंट कवर इन financial statement. One, profit and loss account, and second is balance sheet. Profit and loss account classified into 2 parts. One is revenue and second is expenses. डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस लिहितो, क्रेडिट साईडला आपण रेव्हेन्यूज लिहितो, इन्कम लिहितो. त्या ठिकाणी खर्च आणि उत्पन्न असं ते 2 भाग त्या ठिकाणी पडतात. इज इट क्लिअर? आणि बॅलन्स शीटचे 2 पार्ट पडतात. वन एका बाजूला लायबिलिटीज आणि एका बाजूला असेट्स. आणि याच्यावर कंट्रोल त्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशनचं राहत नाही इफ दे डू नॉट फॉलो द डबल एंट्री system instead of single entry system. But unfortunately, due to incomplete knowledge or unaware about that, they use the single entry system. त्यांच्याकडे आता ते छोटे छोटे व्यावसायिक असतात त्या ठिकाणी, त्यांच्याकडे ते अकाउंटंट ठेवत नाही, ते स्वतः त्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट लिहितात आणि त्याच्यामुळे हे होतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये जा, मॉलमध्ये नाही, किराणाच्या मॉलमध्ये नाही, तिथे डबल एंट्री सिस्टीम फॉलो करतात. पण तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये जा, मालकच त्या ठिकाणी बिल करतो आणि तोच त्या ठिकाणी हिशेब लिहून ठेवतो आणि तो जे हिशेब लिहून ठेवतो ती मेथड म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम असते. ओके, पुढे डिफिनेशन बघूयात आपण. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, जे वरती आपण बघितलं तोच त्या ठिकाणी त्याच्यावरनच, त्या अर्थावरनच, त्या मिनिंगवरनच आपण त्याची डिफिनेशन करत असतो. आणि मग डिफिनेशन बघत असताना सिंगल एंट्री सिस्टीम इज द सिस्टीम, सिंगल एंट्री सिस्टीम इज द सिस्टीम ऑफ अकाउंटिंग in which accounting entries are not made as per the principle of double entry system. खूप भारी व्याख्या त्या ठिकाणी केली, खूप सुंदर व्याख्या त्या ठिकाणी केली, ब्युटिफुल व्याख्या त्या ठिकाणी केली की जिथं डबल एंट्री सिस्टीम वापरली जात नाही त्याला सिंगल एंट्री सिस्टीम म्हणायचं. वेअर द डबल एंट्री सिस्टीम इज नॉट फॉलोड, सर सिस्टीम इज कॉल्ड द सिंगल एंट्री सिस्टीम. जिथं डबल एंट्री नाही त्याला डबल सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणायचं. असं एक बेसिक त्या ठिकाणी मिनिंग केलं गेलंय. आणि सेकंडली, it is the system of bookkeeping in which as a rule only record of cash and personal accounts are maintained in business. म्हणजे तिथे फक्त कॅश आणि पर्सनल अकाउंटचे रूल्स फॉलो केले जातात. इट इज ऑलवेज इनकम्प्लीट, डबल एंट्री व्हेरिंग विथ द सर्क्युमस्टन्सेस. आणि बदलता राहतं त्या ठिकाणी, गरजेनुसार ते त्यांना ते चेंज करत राहतात. असं खोलरने त्या ठिकाणी त्याची डिफिनेशन केली सिंगल एंट्री सिस्टीमची. मग बेसिकली काय म्हणायचं, single entry system is the system of accounting where the double entry system is absent. Okay, where double entry system is not followed by the business organization, such system is called the single entry system, where only one effect of the business transaction are recorded in the books of account, and second effect, not transaction, second effect is ignored while recording the transaction in the books of अकाउंट. ओके, म्हणजे ते सबसिडायरी बुक मध्ये लिहायचं पाहिजे होतं तर ते लिहिलं जात नाही. पुढे बघूयात आपण.
ओके, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. आता मिनिंग मध्ये आपण त्याची वैशिष्ट्य बघितलीच आहे, पण पुन्हा त्या ठिकाणी बघूयात. म्हणजे क्लासिफाय करूयात ते सर्व त्याची कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याची फीचर्स. ओके, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. ओके, इन सिंगल एंट्री सिस्टीम पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन बाय द प्रोप्रायटर. तर पर्सनल अकाउंट मेंटेन केलं जातं, वाईल रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर नॉट प्रिपेअर्ड बाय द प्रोप्रायटर. आता रिअल आणि नॉमिनल अकाउंट त्या ठिकाणी प्रिपेअर केलं जात नाही, फक्त कोणत्या व्यक्तीला दिलं आणि कोणत्या व्यक्तीकडनं आलं हे त्या ठिकाणी लिहिलं जातं. नंबर 2, while considering the accounting transaction, there is no uniformity in the accounting of the transaction of two firms. ज्या दोन फर्म सिंगल एंट्री सिस्टीम वापरतात ना, त्या दोघांमध्ये ताळमेळ नसतो, युनिफॉर्मिटी, एक जिन्सीपणा, एक सारखेपणा नसतो. ज्यावेळेस तुम्ही डबल एंट्री सिस्टीम फॉलो करता त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सारख्याच पद्धतीने टॅली होईल. पण जर त्या ठिकाणी दोन बिझनेस ऑर्गनायझेशनने सिंगल एंट्री सिस्टीम वापरत असेल तर त्यांच्यामध्ये कोणती युनिफॉर्मिटी असत नाही. ॲज पर कन्व्हिनियन्स ऑफ द बिझनेस अँड प्रोप्रायटर दे रेकॉर्ड देअर अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. त्यांच्या सोयीने ते रेकॉर्ड करतात आणि त्याच्यामध्ये एक सारखेपणा मात्र दिसून येत नाही. हे एक त्याचं वैशिष्ट्य सिंगल एंट्री सिस्टीमचं दिसून येतं आणि हे काही चांगलं वैशिष्ट्य नाहीये. नंबर 3, इन सिंगल एंट्री सिस्टीम कॅश बुक इज प्रिपेअर टू रेकॉर्ड द रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ द कॅश. इथं कॅश बुक मेंटेन होतं बरं का. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये कॅश बुक मेंटेन होतं आणि कॅश बुकला रिसिप्ट आणि पेमेंट, रिसिप्ट बाजूला रिसिप्ट आणि पेमेंट बाजूला पेमेंट त्या ठिकाणी नोंदवलं जातं. लक्षात आलं ना. रिसिप्ट, डेबिट बाजूला रिसिप्ट आणि क्रेडिट बाजूला पेमेंट, या पद्धतीने ते मेंटेन केलं जातं. नंबर 4, परचेस बिल, सेल्स बिल अँड व्हाउचर आर द सोर्स ऑफ डॉक्युमेंट. इथे जे काही सोर्स असतात डॉक्युमेंटचे, जो एव्हिडन्स असतो, तर ते परचेस, सेल्स किंवा व्हाउचर्स हा सोर्स त्या ठिकाणी वापरला जातो. विच आर युजफुल टू मेंटेन द अकाउंटिंग रेकॉर्ड. आणि जे काही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड राईट केले जातात तर ते ह्या डॉक्युमेंटवरनं रेकॉर्ड केले जातात आणि रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी ते युजफुल सोर्स म्हणून त्याचा यूज केला जातो. ओके, then number 5, compared to double entry system, the single entry system is less expensive. This is one advantage of single entry system because no trained accountant is required, no more books of account need to maintain. ओके, जास्त बुक्स अकाउंट ठेवण्याची गरज पडत नाही, ट्रेन अकाउंटंट ठेवण्याची गरज नाही, अकाउंटिंगचा स्टाफ अपॉइंट करण्याची गरज पडत नाही. म्हणजे सिंगल अनट्रेन माणूस पण सिंगल एंट्री सिस्टीम या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करू शकतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो, लेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे त्याचा येणारा खर्च देखील कमी येतो. जर त्या ठिकाणी अनट्रेन अकाउंटंट असेल तर त्याला कमी पगारावर नेमणूक करता येते किंवा स्वतः मालकच ते ठेवतो म्हणून त्या ठिकाणी अकाउंट ठेवण्याचा खर्च येत नाही किंवा बुक्स ऑफ अकाउंट पण कमीत कमी ठेवले जातात. म्हणून जो काही बुक्स लिहिण्याचा खर्च आणि पुस्तकं खरेदी करण्याचा जो खर्च आहे बुक्स ऑफ अकाउंटचा, तर तो त्या ठिकाणी होत नाही. हे देखील त्या ठिकाणी एक त्याचं फीचर्स म्हटलं जातं. त्यानंतर द सिंगल एंट्री सिस्टीम इज नॉट डिपेंड्स अपॉन द रूल्स अँड प्रिन्सिपल. ओके, त्यानंतर पुढचं जो काही त्याचा फीचर्स आहे, तर सिंगल एंट्री सिस्टीम इज नॉट डिपेंड्स अपॉन द रूल्स अँड प्रिन्सिपल. हे फीचर आहे की तिथं रूल्स अँड प्रिन्सिपल फॉलो केले जात नाही. दिस इज नॉट डिपेंड्स ऑन, म्हणजे त्याच्या गरजेनुसार त्याच्या सोयीनुसार जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. सो दिस सिस्टीम इज डिफर फ्रॉम फर्म टू फर्म. आणि वरती पण आपण त्या ठिकाणी बघितलं, प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीने बघतो, प्रत्येकाच्या सोयीने लिहितो, म्हणून प्रत्येक फर्म टू फर्म ते वेगवेगळ्या पद्धतीने डिफरन्स पद्धतीने त्या ठिकाणी रेकॉर्ड होतं. अँड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल, प्रत्येकाच्या व्यक्तिगत ज्याला जशी गरज असेल, ज्याला जसं पाहिजे तसं तो त्या ठिकाणी त्याचा यूज करतो. पण डबल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावं लागतात. एक डेव्हलप केलेली सिस्टीम आहे डबल एंट्री सिस्टीम आणि त्याच्या बाहेर, त्याच्या चाकोरी बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे मात्र सर्वच बिझनेस ऑर्गनायझेशनचे बुक्स ऑफ अकाउंट युनिफॉर्मिटीमध्ये त्या ठिकाणी असतात आणि याच्यामध्ये मात्र युनिफॉर्मिटी असत नाही. ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस अँड ॲज पर द कन्व्हिनियन्स ऑफ द प्रोप्रायटर देअर मेंटेन देअर बुक्स ऑफ अकाउंट. सो every business organization maintain their books of account as per their convenience. So their two firms books of account do not show the uniformity. Okay,
So this is one feature. Then last feature is the single entry system is suitable in case of small scale business. कुठे उपयोगी पडते मोठ्या लार्ज स्केल ऑर्गनायझेशनला ती उपयोगी नाहीये, पण स्मॉल स्केल बिझनेस असेल, फार ट्रान्झॅक्शन नसतील, फार व्यवहार नसतील त्या ठिकाणी, जास्त किमतीचे त्या ठिकाणी व्यवहार नसतील, तर त्यांना त्या ठिकाणी अकाउंटंट अपॉइंट करणं परवडत नाही, जास्त बुक्स अकाउंट मेंटेन करणं परवडत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी स्मॉल स्केल बिझनेसमध्ये मात्र ते काय करू शकतात, सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करू शकतात. लाईक सोल ट्रेडर म्हणजे किराणा दुकानदार, चहाचं टपरीवाले, त्या लोकांना ते सोयीचं पडतं. और पार्टनरशिप फर्म, छोट्या मोठ्या ज्या काही पार्टनरशिप फर्म आहे छोट्या छोट्या, त्या पार्टनरशिप फर्मला त्या ठिकाणी. बट लार्ज स्केल बिझनेस लाईक लिमिटेड कंपनी कॅनॉट अडॉप्ट दिस सिस्टीम ऑन अकाउंट ऑफ लेगल रिक्वायरमेंट. पण कंपनीला ते वापरता येत नाही, कारण कायदेशीर त्यांना डबल एंट्री सिस्टीमच फॉलो करावी लागते. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम कोण वापरू शकतं, स्मॉल किंवा पार्टनरशिप फर्म, स्मॉल स्केल बिझनेस किंवा प्रोप्रायटर, सोल ट्रेडर्स किंवा पार्टनरशिप फर्म. पण कंपनीज ऍक्ट नुसार एव्हरी कंपनी हॅव कंपल्सरी टू अडॉप्ट द डबल एंट्री सिस्टीम. ओके. Then next point is लिमिटेशन्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. वरची फीचर बघितले, पण त्याचे लिमिटेशनच आहेत तसं पाहिलं तर त्या ठिकाणी. पण त्यातल्या त्यात कसं कोण वापरू शकतं काय, याचे आपण त्या ठिकाणी वैशिष्ट्य बघितले. बघा, फर्स्ट लिमिटेशन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. पहिलंच आहे अर्थमेटिकल अॅक्युरेसी, म्हणजे बेरजावाला वाक्याचं गणितीय परिशुद्धता. ओके. अर्थमेटिकल म्हणजे गणितीय, अॅक्युरेसी म्हणजे परिशुद्धता, शुद्धता, गणितीय शुद्धता. इन डबल एंट्री सिस्टीम द ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर. बघा, डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय होतं, आपण ट्रायल बॅलन्स बनवतो. सर्व जे काही लेजर्स आहेत ते लेजर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये डन करतो. काही डेबिटला करतो, काही क्रेडिटला करतो, आणि ऑटोमॅटिकली टॅली होतो. आणि ऑटोमॅटिकल अॅक्युरेसी आपल्याला कळतं की बरोबर झालंय. जर आपला ट्रायल बॅलन्स जर चुकला ना, समजायचं लेजर चुकले तर समजायचं जर्नलमध्ये काहीतरी गडबड झाली. जर्नलमध्ये काहीतरी गडबड झाली तर आपण समजा वाउचरवर काहीतरी गडबड झाली. त्या अर्थमेटिकल अॅक्युरेसी चेक करता येते आपल्याला डबल एंट्री सिस्टीम मध्ये. बट इन द सिंगल एंट्री सिस्टीम देर इज नो प्रोव्हिजन टू प्रिपेअर द ट्रायल बॅलन्स. सो ट्रायल बॅलन्स बनवलाच जात नाही, तर तो टॅली होणार कुठे, आणि टॅली झाला नाही तर त्यातली अर्थमेटिकल अॅक्युरेसी आपल्याला समजत नाही. सो इन डबल एंट्री सिस्टीम द ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर टू चेक द अर्थमेटिकल अॅक्युरेसी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. In case of the single entry system, this is not done because trial balance is not prepared. ट्रायल बॅलन्स प्रिपेअरच होत नाही त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी कशी डबल एंट्री सिस्टीम, कसं त्या ठिकाणी अर्थमेटिकल अॅक्युरेसी चेक होईल, तर ती होणार नाही. सो दिस इज वन लिमिटेशन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, अॅक्युरेट प्रॉफिट. म्हणजे इथे हे एक लिमिटेशन, अॅक्युरेट प्रॉफिट कॅल्क्युलेट होत नाही. In absence of information of sales, purchase, expenses and revenue, calculate of accurate gross profit and net profit is very difficult. ते सर्वच त्या ठिकाणी डिटेल्स, प्रॉपर डिटेल्स अवेलेबल नसल्यामुळे तिथे काय होतं, ॲक्युरेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येत नाही. सो मेनी टाइम्स प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट शो द inaccurate profit in under single entry system. But in double entry system, all books of accounts are available, all ledgers are available, all transactions are recorded in the books of account. So profit and loss account show the accurate profit in the double entry system. But this facility or these advantages not available in the single entry system. This is the limitation of single entry system. True financial position. हा झाला ट्रू फिनान्शियल परफॉर्मन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दाखवतो, परफॉर्मन्स दाखवतो. ट्रू फिनान्शियल पोझिशन. फिनान्शियल पोझिशन कोण दाखवतं, बॅलन्स शीट दाखवतं. आता इथे देखील प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन न केल्यामुळे तुमचं बॅलन्स शीट पण ॲक्युरेट तयार होत नाही, आणि त्याच्यामुळे ते ट्रू फिनान्शियल पोझिशन दाखवत नाही सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये. In absence of the information of the asset and the liabilities and accurate profit, the balance sheet is not prepared accurately to give correct picture of the financial position of the business on a particular date. So, do not show the under single entry system books of account do not show the balance sheet, do not show the true financial position is the limitation of single entry system.
The next limitation is okay. The limitation is, next limitation is error and frauds. Errors and fraud is done in the single entry system. There are chances to uh, doing error and frauds in the books of account by the accounting staff in single entry system. In absence of the trial balance, the verification of accounting data is not possible. म्हणजे सत्यापन करता येत नाही. ट्रायल बॅलन्स नसेल तर कसं चेक करणार बुक्स ऑफ अकाउंट बरोबर रेकॉर्ड केले की नाही, किंवा ते ट्रू पिक्चर दाखवतात की नाही, ते ॲक्युरेट रिझल्ट दाखवतात की नाही. दिस इज रिझल्टेड मिसअप्रोप्रिएशन, फ्रॉड अँड एरर. म्हणजे त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स बनवेल नसेल तर ते व्हेरिफिकेशन करता येत नाही, व्हेरीफाय करता येत नाही बरोबर आहे की नाही. आणि व्हेरीफाय नसेल केलं तर त्यामध्ये काही चुका, एरर म्हणजे चुका करतायत, चुका ज्या आहेत त्या चुका शोधता येत नाहीत. आणि फ्रॉड्स, चुका तर नकळतपणे होतात. चुका म्हणजे काय, बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ज्या चुका आहेत त्याला चुका म्हणजे काय की हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याकडून नकळतपणे अननोईंगली वेन there are mistake committed by the accountant, such mistake is called the error unknowingly. But this error doing knowingly by the accounting staff, such error is called the fraud. ज्यावेळेस जाणतेपणाने नोईंगली, म्हणजे त्याला माहिती आपण करतो आहोत तर तो करतो आहोत, म्हणजे एखाद्याच्या अंगावर गाडी घालून टाकणं, बरोबर माहिती त्याला आपण समोरच्याला धडक देतोय, पण त्याला श पोहोचवण्यासाठी, त्याला त्याचा हात मोडण्यासाठी, त्याचा पाय मोडण्यासाठी आपण त्याच्या अंगावर गाडी घालत असू तर ते फ्रॉड आहे. आणि नकळतपणे जर त्याच्या अंगावर जर गाडी गेली तर ती एरर झाला त्या ठिकाणी. तसा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये देखील एरर आणि फ्रॉड होत असतात. नकळतपणे होतं त्यावेळेस एरर म्हणायचं, आणि जाणतेपणाने मालकाला फसवण्यासाठी, कोणाला तरी फसवण्यासाठी किंवा अफरातफर करण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण, फ्रॉड असं म्हणतो, बरोबर ना. दिस इज रिझल्टेड मिसअप्रोप्रिएशन, फ्रॉड अँड एरर्स. देन लिगल रिकग्निशन म्हणजे मान्यता, कायदेशीर मान्यता नसते त्याला, म्हणजे कायद्याने त्याला मान्यता नाही सिंगल एंट्री सिस्टीमला. ऍज पर कंपनी ऍक्ट द सिंगल एंट्री सिस्टीम इज नॉट रिकग्नाइज्ड अँड इट इज ऑल्सो नॉट ऍक्सेप्टेड बाय द गव्हर्नमेंट अथॉरिटीज. म्हणजे कायद्याने त्याला मान्यता पण नाही, ऍक्सेप्टेड पण नाही, आणि गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून त्याला मान्यता पण मिळत नाही किंवा ते मान्यही केलं जात नाही. आणि इन्कम टॅक्स फॉर द पर्पज ऑफ असेसमेंट, इन्कम टॅक्स साठी देखील, टॅक्स कॅल्क्युलेशन साठी देखील सिंगल एंट्री सिस्टीमचा नुसार केलेले बुक्स ऑफ अकाउंट हे ऍक्सेप्ट केले जात नाही. आणि लास्ट वन इज इंटरनल चेक सिस्टीम. Single entry system is not depends upon the rules and principle of double entry system, so it is very difficult to follow internal check system. Internal check system म्हणजे काय, अंतर्गत तपासणी परीक्षा, म्हणजे इंटरनल ऑडिट केलं जात असेल किंवा अंतर्गत तपासणी. अंतर्गत तपासणी म्हणजे काय, एका व्यक्तीने केलेलं काम दुसऱ्या व्यक्तीने तपासायचं, पण इथे एकाच अकाउंटंट सगळंच काम करतो, म्हणून त्या ठिकाणी एकाने केलेलं काम दुसऱ्याला तपासायला संधीच मिळत नाही. आणि इंटरनल चेक सिस्टीम ही सिंगल एंट्री सिस्टीम नाही तर मग एक बुक्स ऑफ अकाउंट एक व्यक्ती, एक अकाउंटंट लिहितो, दुसरा व्यक्ती लिहितो, तर ते एकमेकांचं काम एकमेकांकडून तपासून होतं, त्याला इंटरनल चेक सिस्टीम म्हणतात. बट इन सिंगल एंट्री सिस्टीम all books of account maintained by keep by the single accountant, so check each other work is not possible in a single entry system. Check each other work is called the internal check system. So internal check system is not available, not facilitated in the single entry system. So this is one of the limitation of single entry system. So these are the limitations of single entry system. This is my presentation for today. थँक्यू. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला विचारा आता.